हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी भाग्यश्री पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला 37 साईजचा 4 टक्स ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मी इथं अस्तर घेतलेला आहे. आता इथं मी पाठीमागचा भाग टाकत आहे. पाठीमागचा भाग मला रेडी 14 इंच ठेवायचा आहे. तर इथं मी 15 इंच उंची घेतलेली आहे. अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे 1 इंच वाढवून घ्यायचं. इथं मी 15 इंच पूर्ण उंची घेतलेली आहे पाठीमागची. तर इथं शोल्डर टाकून घेते मी. शोल्डर मी इथं 5 इंच टाकून घेते आणि आर्महोल 5.5. आता इथं छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा. चौथा भाग प्लस 2 इंच, 1.5 इंच बाहेरच्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा. एकदम व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा. आता इथं मी गळा रुंदी 2.25 इंच टाकलेली आहे आणि पाठीमागचा पाठीमागचा गळा 10 इंचावर घेतलेला आहे आणि आकार देऊन घ्यायचा गळ्याला. मी असा पान शेप दिलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकता. आता आपला इथं पाठीमागचा भाग पूर्ण ड्रॉ करून झालेला आहे. इथं मी तुम्हाला कट करून दाखवते. इथं पाठीमागचा भाग कट करून झालेला आहे. आता सेम आपल्याला अस्तरचं कापड पलटी करून पाठीमागचा भाग ठेवून घ्यायचा आहे. अर्धा इंच सोडून पाठीमागचा भाग ठेवून घ्यायचा आहे. कापड एकदम व्यवस्थित ठेवायचं आहे एकसारखं करून. सेम इथं मी अर्धा इंच सोडून पाठीमागचा भाग ठेवून घेतलेला आहे. आता इथं पूर्ण आपला पाठीमागचा भाग ड्रॉ करून घ्यायचा. माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. प्रत्येक व्हिडिओ टाकलेला हा तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता मी इथं पाठीमागचा भाग ड्रॉ करून घेतलेला आहे. आतल्या मुंड्याला मी 1 इंचावर टिक देऊन मुंड्याचा आकार देऊन घेते. आता खालच्या साईडने आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे योकपट्टीसाठी. इथं मी 1 इंच वाढवलेला आहे. इथं मी 3 इंचावर लाईन देऊन घेते योकपट्टीसाठी. आणि अर्धा इंचावर असा गोल आकार देऊन घ्यायचा. अर्धा इंच सोडून आपल्याला 4 इंचावर टिक देऊन घ्यायची आहे. आणि इथं कप साईज टाकून घ्यायची आहे. कप साईज मी इथं
10 इंच टाकलेली आहे आणि 2.5 इंचावर टक्स घेतलेला आहे. साईडने मी 1 इंच सोडून 2.5 इंचावर टक्स घेतलेला आहे. आता ह्या 2.5 इंच हा इथून मी 2.5 इंच घेतलेला आहे. आता आपण 2.5 इंचाचा जो टक्स घेतलेला आहे तिथून आपल्याला 1.5 इंचावर असे 3 टक्स मारून घ्यायचे आहेत. इथं मी 1.5 इंचावर साईडने टक्स मारून घेतलेले आहे, देऊन घेतलेले आहेत. आता इथून मी 2 इंच घेते आणि आडवं टक्स मारून घेते. मुंड्याच्या साईडचा टक्स. आता इथं सेम आपण पाठीमागच्या गळ्याला जी गळा रुंदी घेतलेली आहे तशीच आपल्याला इथं गळा रुंदी घ्यायची आहे. इथून मी 2.5 इंचावर घेते. 6.5चा गळा मी घेतलेला आहे आणि गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा. हा आता समोरचा भाग पूर्ण झालेला आहे. कट करून घेते. माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मी प्रत्येक व्हिडिओ टाकलेला हा तुमच्यापर्यंत पोहोचेल. मी खूप सारे असे व्हिडिओ टाकलेले आहेत. बाही परफेक्ट कटिंग कशी करायची, आरीवर्कचे मी व्हिडिओ टाकलेले आहेत. चेन स्टिच कशी करायची, बुट्टी तयार कशी करायची, खूप सारे व्हिडिओ मी टाकलेले आहेत. वन पीस. एकदा नक्की माझ्या चॅनेलला भेट द्या. आता इथं मी समोरचा भाग आपला तयार झालेला आहे. इथे समोरासमोर टक्स देऊन घ्यायचे. तुम्ही इथं बघू शकता सेम समोरासमोर असे टक्स आलेले आहेत. आता इथं मी बाहीसाठी कापड घेतलेलं आहे. बाहीसाठी कापड थोडंसं कमी पडलं होतं म्हणून मी इथं जॉईंट लावणार आहे. हे कापड मी जॉईंट करून घेते. तिथे मी दोन्ही साईडनी कापड जॉईंट करून घेतलेलं आहे. राहिलेलं कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे. चार फोल्ड कापड घेतलेला आहे. बंद बाजू आपल्या साईडने ठेवायची आणि खुली बाजू समोरून ठेवायची. इथे मी बाही गडी टाकून घेते. बाहीची गडी टाकून घ्यायची आणि जेवढी आपल्याला बाही उंची आहे ती उंची टाकून घेते. राहिलेलं कापड कट करून घेते.
आता इथून 1.5 इंचावर टिक देऊन घ्यायची आणि एक इंचावर टिक देऊन घ्यायची. खालच्या साईडने आपल्याला 3 इंचावर टिक देऊन घेते आणि उभी 1.5 इंचावर टिक देऊन घ्यायची आणि बाहीला आकार देऊन घ्यायचा. बाहीचा आकार देऊन घ्यायचा. हे बघा, तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित असा आकार आलेला आहे बाहीला. तर इथून आपल्याला 3.5 इंचावर आतला आकार देऊन घ्यायचा आहे, अर्धा इंच. बाही सुद्धा तयार आहे. आता मी इथं ब्लाऊज पीस घेतलेला आहे. ब्लाऊज पीसवर मी पूर्ण कट केलेले अस्तरचे पॅटर्न ठेवून घेते. एकदम व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे. ते इथं पूर्ण पॅटर्न कट करून तयार आहेत. आता इथं मी तुम्हाला स्टिचिंग करून सुद्धा दाखवणार आहे पूर्ण ब्लाऊज. इथं मी सुरुवातीला समोरचा भाग घेतलेला आहे, समोरासमोर ठेवायचा. पूर्ण कपड्याला
साईडने टीप देऊन घ्यायची आणि टीप देताना असं व्यवस्थित एकदम हात फिरवून घ्यायचा, म्हणजे कुठंही घोळ येणार नाही. इथून साईडने टिपा देऊन घ्यायच्या, टक्स मारून घ्यायचे. टक्स मारताना एकदम व्यवस्थित असं टक्स मारून घ्यायचे. तुम्ही इथं बघू शकता एकदम व्यवस्थित असा पफ आलेला आहे. हे बघा असं एकदम व्यवस्थित पफ आलेला आहे. राहिलेलं कापड व्यवस्थित कट करून घ्यायचं. इथं दोन्ही भाग तयार झालेले आहेत. तर मी इथं आयपट्टी लावून घेते, योकपट्टी लावून घेते. योकपट्टी लावताना अस्तरचं कापड खाली ठेवायचं आणि ब्लाऊजचं कापड वर ठेवून डबल टिप देऊन घ्यायची. इथं बघू शकता एकदम व्यवस्थित अशी तिरकी लाईन आलेली आहे. इथून पण आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे, म्हणजे कापड असं फिसकणार नाही. इथं दोन्ही योकपट्टी लावून तयार आहेत. तर मी इथं हुकाची पट्टी मी 2 इंचावर घेतलेली आहे आणि आईची पट्टी मी 2.5 इंचावर घेतलेली आहे. तर हुकाच्या पट्टीला मी अस्तरच लावणार आहे, अस्तरची पट्टीच लावणार आहे आणि आई पट्टीला मी अस्तर जोडलेला आहे. आता इथं मी तुम्हाला दाखवते हुकाची पट्टी कशी लावून तयार आहे. हे बघा तुम्ही इथं बघू शकता तयार आहे हुकाची पट्टी.
आता इथं मी आयपट्टी लावून घेते. तर इथं मला आय करायचं आहे म्हणून मी कडेनेच टिप देऊन घेते आहे. मी हाताने आय करणार आहे म्हणून मी इथं कडेने टिप देऊन घेते. डबल टिप देऊन घ्यायची. साईडने पण टिप देऊन घ्यायची म्हणजे त्याचा लुक छान येतो. इथं दोन्ही पट्ट्या लावून तयार आहेत. दोन्ही साईडच्या तिथं समोरासमोर ठेवून बघायचं. पट्टी खालीवर झाली तर कट करून घ्यायचं. एकसारखा गळा करून घ्यायचा. आता इथं मी पाठीमागचा भाग घेतलेला आहे. ब्लाऊज पीसचं सरळ अस्तर करून ठेवलेलं आहे आणि गळ्यानुसार टिप देऊन घेतलेली आहे. राहिलेला भाग कट करून घेते आणि छोटे छोटे कट देऊन घ्यायचे म्हणजे गळा पलटी करताना आपला गळा एकदम व्यवस्थित असा येतो. तर इथं गळा पलटी करून मी दाब टिप देऊन घेते. गळ्यानुसार एकदम व्यवस्थित अशी दाबटीप देऊन घ्यायची म्हणजे गळ्याला एकदम व्यवस्थित अशी फिनिशिंग येते. इथं बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित असा पानगळा आलेला आहे. कडेने आपल्याला पूर्ण टिप देऊन घ्यायची आहे. टिप देताना एकदम व्यवस्थित अशी टिप द्यायची. अस्तर कपड्याला घोळ आला नाही पाहिजे. पाठीमागचा भाग पूर्ण तयार आहे. आता इथून मी 1 इंचावर पट्टी घेतलेली आहे. कमरेची पट्टी पहिले टक्स मारून घ्यायचे आणि नंतर पट्टी लावायची
आता मी तर आडवा टक्स घेतलेला आहे 4 इंचावर आणि उभा टक्स पण 4 इंचावर घेतलेला आहे. इथे अर्धा इंचावर टक्स देऊन घ्यायचा. आता मी इथं कमरेला पट्टी देऊन घेतलेली आहे. लावून घ्यायची आणि अर्धा इंचावर फोल्ड करून टिप देऊन घ्यायची. पाठीमागची पट्टी लावून तयार आहे, एकदम व्यवस्थित अशी. आता मी तर लेस घेतलेली आहे. गळ्याच्या आकारानुसार मी लेस लावून घेते. खूप लहान लेस आहे ही. लेस लावताना एकदम कडनी अशी टीप देऊन घ्यायची. मधून टीप दिली की लेस अशी उलटी पडते, म्हणून लेस कडेने टीप देऊन घ्यायची. लेसला डबल टीप देऊन घ्यायची कडेने. इथे लेस लावून सुद्धा तयार आहे. एकदम व्यवस्थित अशी लेस आलेली आहे गळ्यानुसार. तर इथं मी बाही घेतलेली आहे. पहिलं बाही ब्लाऊज पीस बघून घ्यायचा उलटा सरळ, आणि सरळ ब्लाऊज पीस ठेवून घ्यायचा आणि त्याच्यावर बाही ठेवून घ्यायची आणि अर्धा इंच सोडून टिप देऊन घ्यायची. इथं मी दाब टिप देऊन घेते. 。 . 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
दापटी अस्तरच्या साईडने द्यायची, म्हणजे दापटी आतल्या साईडने येते बाही पलटी केली की. पुन्हा एकदा टीप देऊन घ्यायची. इथे बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित अशी बाही, दोन्हीही बाही तयार झालेली आहे. बाही समोरासमोर ठेवायची म्हणजे समजेल आपल्याला. आता इथे मी बाहीला साडीचा काठ लावणार आहे. अर्धा इंच फोल्ड करून काठ लावून घ्यायचा. तर इथं बघू शकता मी एका बाहीला काठ लावलेला आहे. सेम आपल्याला दुसऱ्या बाहीला काठ लावून घ्यायचा. इथं मी दोन्ही बाहीला काठ लावून तयार झालेले आहेत. तिथं मी 1-1 इंचावर पट्ट्या कट करून घेते समोरच्या गळ्यासाठी. इथं मी पट्ट्या कट करून जॉईंट करून घेतलेल्या आहेत समोरच्या गळ्याला लावण्यासाठी. आता इथं आपल्याला पट्टी एकावर एक फोल्ड करून ठेवायची आणि टीप देऊन घ्यायची. पट्टी लावताना एकदम खेचून अशी पट्टी लावायची नाही, म्हणजे गळ्याला आकार व्यवस्थित येत नाही. एकदम हलक्या हाताने टीप देऊन पट्टी लावून घ्यायची आहे. ही पट्टी फोल्ड करून आतून एक टीप देऊन घ्यायची. एकदम व्यवस्थित.
हे बघा इथं पट्टी लावून तयार आहे. दुसऱ्या साईडनी पण सेम आपल्याला तशीच पट्टी लावून घ्यायची आहे. बघा दुसऱ्या साईडची पट्टी पण तयार आहे लावून. इथे शोल्डर जोडून घेणार आहे. शोल्डर जोडताना एकदम व्यवस्थित असे समोरासमोर ठेवून घ्यायचे आणि अर्धा इंचावर टीप देऊन घ्यायची. इथं शोल्डर जोडून तयार आहेत. बाही जोडताना बाहीला कट देऊन घ्यायचा, म्हणजे बाही एकदम समोरासमोर ठेवायची शोल्डरच्या आणि टीप देऊन घ्यायची. आता मी इथं जिथं बाहीला कट दिलेला आहे तिथं व्यवस्थित अशी शोल्डरवर ठेवून टीप देऊन घ्यायची. इथं बघू शकता बाही लावून तयार आहे. बाहीला सुद्धा डबल टीप मारून घ्यायची. आता इथं मी अर्ध्या इंचावर बटन लावण्यासाठी पट्टी लावून घेते. सेम आपल्याला दुसऱ्या बाजूने अशीच बाही लावून घ्यायची आहे. आता इथं मी बटन लावून घेणार आहे. इथं दोन्ही बाही लावून तयार आहे. समोरासमोर आयपट्टी सोडून आपल्याला असं ठेवून आयपट्टी सोडून ठेवून आपल्याला एकावर एक पट्टी ठेवून घ्यायची आहे हुकालुकाची. बघा एकदम व्यवस्थित अशी सरळ टीप देऊन घ्यायची आहे पहिली. आता इथं छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा आणि कमरेचा चौथा भाग टाकून घ्यायचा. इथं मी छातीचा चौथा भाग टाकून घेते 9.5 प्लस 2 इंच. कमरेचा पण चौथा भाग टाकून घ्यायचा. कमरेचा चौथा भाग आहे 8.5 इंच. तुम्ही इथं बघू शकता एकदम व्यवस्थित अशी सरळ टीप आलेली आहे. सेम दुसऱ्या साईडला पण
आपल्याला तसंच करायचं आहे. ही पट्टी सोडून आपल्याला छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे. आयपट्टी सोडून आपल्याला छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे आणि कमरेचा चौथा भाग टाकून घ्यायचा आणि दंडघेर टाकून घ्यायचा. इथं बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित अशी टीप आलेली आहे. व्यवस्थित असं माप आलेलं आहे. साईडने अर्धा इंचावर आपल्याला टीप देऊन घ्यायची मार्जिनसाठी. सदोतीस साईजचा 4 टक्स ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग पूर्ण मी एका व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. स्किप न करता व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. मी कटिंगसुद्धा दाखवलेली आहे आणि स्टिचिंगसुद्धा दाखवलेली आहे. आता इथं दोन्ही साईडला टीप देऊन ब्लाऊज पूर्ण तयार आहे. एकदम व्यवस्थित असा तुम्ही इथं बघू शकता. एकदम बरोबर अशी पाठीमागचा भागसुद्धा आलेला आहे. पूर्ण ब्लाऊज मी तुम्हाला मोजून दाखवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.